हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व मजेत ना. तर तुम होना घर की सुपरस्टारचा एकच्या अगोदरचा जो व्लॉग मी अपलोड केला त्याच्यातले काही कट्स राहिले होते, तर ह्या सेकंड व्लॉगमध्ये आहे, तर नक्की बघा. तर आम्ही आता निघालो सगळेजण काय ते शूटच्या ठिकाणी, जिथे आम्हाला बोलवलेलं आहे आणि तिथे छान असं शूट होणार आहे. तर सगळेजण रेडी आहे. संगीताबाई रेडी आहे, चुटकी रेडी आहे, पूर्वा रेडी होणार आहे. सई कुठे आहे? हां, सई खाली बसलेली आहे आणि ही गाडी चालवत आहे. तर बस आता आम्ही 15 मिनिटात पोहोचतो. फोन येऊन गेला. 7 वाजता बोलवलं, 7 ते 7:30 वाजेपर्यंत थोडंसं तिथे सांगणार, नंतर तयारी करणार. 9 वाजता लागणार आहे शूट. पण आज काय मजा होणार आहे काय नाही हे तुम्हाला पूर्ण छान व्लॉगमध्ये माहीत पडणार आहे, तर नक्की बघा. तर आम्ही आता पोहोचलो आहो त्या लोकेशनवर. हे बघा, तुम हो ना वृंदावन स्टेशनरी. चलो. ते माझी व्हॅनिटी उभी आहे तिथे. आता माझी नावाची व्हॅनिटी राहणार आणि मी त्या व्हॅनिटीमध्ये जाणार. हा तुम होनाचा सेट आहे. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही आमच्या मेन ठिकाणी आलेलो आहोत. तर फायनली आम्ही आमच्या स्पॉटवर पोचलेलो आहो आणि आता इथे काय काय होणार आहे, काय नाही होणार, त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत. आणि कुठल्या सेट आणि कुठल्या इव्हेंटसाठी आलो ते सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो. हे पहा, तुम हो ना घर की सुपरस्टार. आणि हा शो कुठे येत आहे हे पहा, सोनी एंटरटेनमेंट. तुम हो ना घर की सुपरस्टार. तर इथे आम्ही सेटवर आलेलो आहो. सकाळीच आमचं 7 वाजताच आम्हाला त्यांनी बोलावलेलं आहे. आणि आमच्या रश्मी मॅडम खूप जास्त एक्साइट आहे. माझी व्हॅनिटी तयार होत आहे, मला म्हणजे साफसूफ करत आहे. हां बापरे, आता रश्मी मॅडमची व्हॅनिटी लागलेली आहे आणि साफसूफ होत आहे. आम्हाला अंदर येऊ द्यान का तुम्ही मॅडम थोडंसं? ओनली फॉर रश्मी. ओ माय गॉड. तो सो गाइस, हे आहे इथे पूर्ण सेट, इथे पूर्ण टीम आपली रेडी आहे. तर चला आता पुढचा आणखी काय काय मजा घडणार आहे ते दाखवणार आहोत. तर रश्मीची व्हॅनिटी रेडी झालेली आहे आणि वातावरण खूप छान आहे मुंबईचं. सध्या तरी सकाळचं वातावरण तसंच चांगलंच राहते. आता इथे पाहू आणि आता पाहू आता आपण पुढचं नियोजन कसं होते. गाडीतून बॅगा घेऊन घेऊ. तर चला मित्रांनो, आता आम्ही जातो, फ्री होऊन जातो आता आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही आता होणार आहोत फ्रेश. काय म्हणतात दादा? ओके ओके ओके. सरांनी म्हणजे इथं नाश्त्याची पण अरेंजमेंट आहे. और आता रश्मी मॅडम, आता त्याच्या रश्मी मॅडमच्या मागं चाललो बा आता आम्ही. वाव माय गॉड. आणि हे रश्मी मॅडमची व्हॅनिटी आहे आणि हे रश्मी मॅडमचं नाव आहे रश्मी सोनवणे, सुपरस्टार रश्मी सोनवणे. तुम हो ना घर की सुपरस्टार. वाव. वाव. ये है रश्मी सोनवणेची व्हॅनिटी मेकअप रूम. वाव, बढ़िया. कसं वाटत आहे रश्मी? हाऊ मच सो यू फीलिंग? बेटर. What is better? Today is my day. ऐसी वैनिटी बहुत लगेगी मामी को, तो बेटर ही फील करने वाली है वो. ओ माय गॉड. लाईन लगेंगे. काय म्हणणे संगीताबाई? रेशमामुळे मुंबई पाहायला मिळली आणि हेलिटी पाहायला भेटली. चला मित्रांनो, आता आम्ही खूप सकाळीच उठून आलेलो तुम्हाला माहीत आहे. आणि आता इथून आम्ही पहिले करणार आहोत नाश्ता. चलो.
तर आता इथे आम्ही करत आहोत नाश्ता आणि ते नाश्ता रश्मी पण घेत आहेत, पूर्वा सगळेच घेत आहे इथे. आता मी पण नाश्ता करतो आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करू आपण. काय आहे नाश्त्याला? पोहा, हे चटणी फेवरेटवाली शेवळ्या, अरे वा, अंडा ऑमलेट आहे. हा अंडा आमलेट पण आहे. पोहे आणि फक्त थोडंसं अंडा शेवळं आमलेट पण तुला एनर्जीसाठी जर पाहिजे असेल तर चला. तर नाश्त्यामध्ये घेतल्या मी पोहे आणि इथं शेवड्या आणि माझी आवडती चटणी. रश्मीनं पण सेमच घेतलेला आहे, म्हणजे जे मी घेतो तेच हे घेते. हाँ हो क्या? तो यहाँ पे सब कंपनी बैठी है, छुटकी भी यहाँ पे बैठी है. इथून थोडं तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. आपण त्याला आपल्या भाषेत म्हणतो नाश्ता. हां पूर्वानं फास्ट केला. हां हळूहळू एकदम मग गोरी दुसरं कधी तेच म्हणलं होतं. आता तरी म्हणणारच होतं. काय लावलं होतं मी? काय नॅचरल ब्युटी आहे. ह्या पोरींचा एक स्टाईल आहे. गाइस ये हमारा टेक्नोलॉजी है. कॉफ़ी के ग्लास में हम पानी पी रहे हैं क्योंकि इधर कॉफ़ी की सेवा ही नहीं है. टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावाली. यस. तर मित्रांनो मी पण एक रेडी झालेलो आहे फटाफट. मी आउटफिट पाहू शकता माझं. तर मित्रांनो मी पण झाले रेडी पूर्ण आणि आता बस थोड्या वेळानं आता आमचं शूट चालू होणार आहे, ज्या कामासाठी आम्ही इथं आलेलो मुंबईला. आणि मित्रांनो खूप मॅनेजमेंट म्हटलं तर खूप खतरनाक मॅनेजमेंट राहते आणि टीम मॅनेजमेंट म्हटलं तर साधी गोष्ट नाही राहत, कारण की एका शोच्या मागे किती सारे लोक उभे राहतात ते आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे. तर चला आता मी आता इथे चाबी आहे गाडीची हे सगळं देऊन देतो, कारण की मी धोतर वेअर केलं आहे त्यामुळे त्याला खिसा नाही आहे. तर चला. तर फायनली मित्रांनो मी झालो पूर्णपणे रेडी. तुम्ही माझा आउटफिट पाहू शकता. खूप सुंदर असं लुक माझं तयार झालेलं आहे आणि मी प्युअर महाराष्ट्रीयन लुकमध्ये आहे सर. आणि आता पुढचं वातावरण काय आहे, कशी मजा येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि हा ब्लॉग खरोखर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हा ब्लॉग. बाय. तर मित्रांनो इव्हेंट खूप छान झाला, खूप मस्त इव्हेंट झाला. तुम्हाला सोनीवर आल्यानंतर पाहायला भेटणारच आहे. पण खूप एन्जॉय केला आणि खूप हॅपी मुमेंट होता आणि खास करून रश्मीनं खूप एन्जॉय केला. काही इमोशनल पण झाला. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार. रश्मी करत आहे जेवण, पूर्वा ताई. तर आता आम्ही जेवण केल्यानंतर आता आम्ही इथून निघणार आहोत आता डायरेक्ट अमरावतीसाठी. आता कुठे ब्रेक न घेता डायरेक्ट आता निघणार आहोत आम्ही अमरावतीसाठी. तर चला. तर मित्रांनो आता आमचा शूट झालेला आहे आणि आता आम्हाला कोण भेटलेला आहे तुम्ही पाहूनच घ्या. ताईला ओळखला का तुम्ही? ताईला सगळेच जण ओळखतात. ताईच्या सगळेजण रील पाहतात आणि खूप एन्जॉय करतात. आणि हे दादा आपले आणि फॅमिली आली आहे दादासोबत. आई आहे ना? हां दादाची आई पण आलेली आहे आणि अच्छा ताईच्या बहीण. आणि हां बापरे तुमचे लेकरं ओळखूच येते बा. हो ना तर संजोग दादाच्या ताई पण आलेल्या आहे इथे. तर आता चला मित्रांनो भेट पण झाली. आता आम्ही थोड्या वेळानं आता इथून निघणार आहोत. आम्हाला अमरावती पण जायचं आहे, गाडीनं आलेलो आम्ही. तर चला आता हळूहळू मस्त आम्ही निघतो. तोपर्यंत तुम्हाला आता जाण्याचा काय एन्जॉयमेंट होणार आहे त्या गोष्टी दाखवणार आहे. बाय. तो चला आम्ही आता निघालो आमच्या मार्गे. सर सीट बेल्ट बांधा लवकर. चला आम्ही आता निघालो आणि असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.